नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. दुपारी टॉप न्यूज मराठीनं लाईव्ह करून थेट सुरेश धस यांना एक सवाल केला होता. का हो धस? देशमुख प्रकरणात फ्रंटफुटवर आणि सूर्यवंशी प्रकरणात बॅकफुटवर. आणि या लाईव्ह वर अनेक जणांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेक जणांनी सुरेश धस यांच्या दुटप्पी धोरणाविषयी टीका केली. अर्थात यामध्ये स्वतः सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील म्हणजे त्यांचे सख्खे बंधू प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी देखील हे लाईव्ह पाहिलं आणि टॉप न्यूज मराठीचे त्यांनी आभार मानले. आणि हा जो या प्रकरणातला दाबला गेलेला आवाज आहे, दबला गेलेला आवाज आहे, तो आवाज पत्रकारितेच्या माध्यमातून टॉप न्यूज मराठीनं संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यासाठी आज मी थेट प्रेमनाथ सूर्यवंशी म्हणजेच सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू यांच्याशी या लाईव्ह कार्यक्रमातून संवाद साधणार आहे. आणि या कार्यक्रमाचं नाव असं आहे, सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना माफ करा, दत्तांचं विधान, सोमनाथच्या भावाचं शरसंधान. खर तर आपण आतापर्यंत सुरेश धस यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवाज उठवताना ऐकलं. त्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची सगळी पाळमुळं खोदून काढली, अगदी कच्चा चिट्टा काढला. पण हेच प्रकरण 9 डिसेंबरला घडलं आणि 10 डिसेंबरला परभणीमध्ये एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हिंसाचाराची घटना घडली. आणि त्यामध्ये शांतता मार्गाने आंदोलन करणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली, त्यांना मारहाण केली आणि 15 डिसेंबरला त्यांचा न्यायालयीन कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला. पण संतोष देशमुख प्रकरणामध्ये आवाज उठवणारे सुरेश धस मात्र त्यांनी या ठिकाणी कच खाल्ली आणि त्यांनी थेट सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना मोठ्या मनानं माफ करा असं विधान 8 तारखेला नाशिक मध्ये केलं. आणि सगळीकडे सुरेश धस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली. मी आता थेट प्रेमनाथ सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा मला धस यांच्या विधानावर येण्यापूर्वी नेमकं 10 डिसेंबरला परभणीमध्ये काय घडलं होतं हे आपण प्रेमनाथजींकडून ऐकणार आहोत. ही 4 भावंड, सोमनाथ मोठे भाऊ, त्यानंतर त्यांची बहीण ज्यांचा विवाह झालेला आहे, त्यानंतर येतात ते प्रेमनाथ आणि मग त्यांचा छोटा भाऊ अविनाश. आज आपण प्रेमनाथशी संवाद साधतो. प्रेमनाथजी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर, तुमचा मी आभारी आहे मला बोलवल्याबद्दल. आणि आज मी तुमचा न्यूज बघितला आणि मला एकदम अभिमान वाटला तुमचा, कारण आमच्यासारख्या आवाज दाबलेल्या लोकांचा आवाज तुमच्या माध्यमातून उघडकीस येतो. तुम्ही आवाज उठवतो त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचा आभारी आहे. आणि 10 तारखेला परभणीमध्ये जी घटना झाली एकदम भयानक घटना होती. त्याची नोंद ही इतिहासात फ्युचरमध्ये होणारच आहे. 10 तारखेला दत्ता सोपान पवार नावाच्या व्यक्तीने आपलं संविधानाची विटंबना केली, संविधानाची तोडफोड केली. त्याचा निषेध करण्यासाठी परभणीतील आंबेडकरी जनता किंवा इतर जाती धर्मातील लोक त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्यांनी त्याचा निषेध करण्यासाठी ते रस्त्यावरती आले होते. आणि त्यानंतर हे आंदोलन पूर्णपणे शांततेमध्ये पार पडलं. शांततेमध्ये पार पडल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. मग त्यानंतर पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन राबवली आणि तिथे आंबेडकरी समाज जिथे जिथे राहतो तिथे जाऊन त्यांनी तोडफोड केली. तिथल्या महिलांना, लहान लहान बालकांना, म्हाताऱ्यांना, बाळंतीण बाईंना देखील त्यांनी मारहाण केली. एवढं क्रूरतेने मारहाण केली. त्यानंतर आम्हाला काहीच माहित नव्हतं, म्हणजे ऍक्च्युअली घटना परभणीमध्ये काय चालू होतं काय नाही आम्हाला काहीच माहित नव्हतं. अचानकच आमचा भावाशी संपर्क तुटला, सोमनाथ भाऊशी. संपर्क तुटल्यानंतर आम्ही 1-2 दिवस कॉल लावून बघितला, त्याला कॉल काय लागतच नव्हता. आउटगोईंग कॉल करून बघितले, सगळे करून बघितलं, पण त्याला कॉल लागतच नव्हता, त्याच्याशी संपर्क होत नव्हता. मग अचानक न्यूज मोबाईल वरती बातम्या यायला लागली की परभणीमध्ये हिंसा झालेली आहे आणि जाळपोळ झाली, बऱ्याच लोकांना त्याच्यावर मारहाण झाली आणि टायर जाळण्यात आले
आणि शांततेमध्ये आंदोलन पार पडलं होतं. त्याला हिंसक वळण भेटली. एवढ्या एवढ्या लोकांना आम्ही अटक केली अशी बातमी यायला लागली. आणि त्या दरम्यानच अजून एक बातमी आली की परभणीमध्ये जे काही नेटवर्क आहे ते नेटवर्क बंद करण्यात आलेलं आहे. आम्हाला वाटलं नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो की बाबा संपर्क न होण्याचं कारण तेही असू शकतं महत्वाचं. आता आम्हाला माहिती आहे शिकलेले आहे आम्ही, त्यामुळे आम्हाला वाटलं नेटवर्कचा इश्यू असू शकतो. मग अचानकच 15 तारखेला सकाळी फोन आला आईच्या मोबाईलवरती. हम्म. नवा मोंढा पोलीस स्टेशन मधून फोन आला आणि पोलिसांनी पहिला प्रश्न हेच विचारलं की तुम्ही कोण बोलताय? आई बोलली मी विजयाबाई सूर्यवंशी बोलते. तुम्ही कुठल्या जातीचे आहात? आई बर. बोलली मी वडार. आई बोलली मी वडार जातीची आहे. त्यानंतर हम्म. पोलीस बोलले की तुमची मुलं काय करतात? हम्म. आई बोलली मला 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत. एक मुलगा हम्म. लॉ कॉलेज शिक्षण घेण्यासाठी परभणी येथे आहे. एक मुलगा हम्म. दोन्ही मुलं माझे बाहेर कामाला गेलेत. सध्या मी एकटीच आहे घरी. हम्म. त्यानंतर पोलीस हम्म. बोलले की तुमचा जो सोमनाथ सूर्यवंशी होता याचा हृदयविकाराचा झटका आला आणि तो एक्सपायर झाला असं त्या आईला सांगितलं. मग अचानक आईला हे एकदम अचानक घडल्यामुळे आईला काय सुधरतच नव्हतं. आईच्या पायाखालची जमीन घसरली. हम्म. त्यानंतर त्यानंतर असं झालं की मला कामावरून बोलवले. माझ्या चुलत भावाने फोन केला मला. त्यानं मला हम्म. बोललं की भैया तू पटकन घरी ये आणि असं असं आपला हम्म. भाऊ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. पण हम्म. आईला कळालं होतं ही घटना की बा आपला मुलगा राहिला नाही. मग इतर लोकांवरती हम्म. दुःखाचा डोंगर कोसळू नये म्हणून माझी आई माझ्या भावाला सांगितली की हम्म. प्रेमनाथला बोलावून घे, त्याला काही सांगू नको आणि अशी अशी घटना झालेला आपला भाऊ राहिला नाही, त्याला एवढं सांग की बाबा भाऊ ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. हे मला आई हम्म. सांगितली. त्यानंतर मी कंपनीतून कसा बसा घरी आलो आणि घरी आल्यानंतर सगळे हे दुःखात आई रडत होती, माझे भाऊ रडत होते. मला काय कळतच नव्हतं नेमकं काय घटना घडली. त्यानंतर माझा लहान हम्म. भाऊ बोलला की भैया परभणीवरून फोन आला होता पोलिसांचा हम्म. आणि त्यांनी बोलले की आपला भाऊ हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅक आल्यामुळे तो ऍडमिट आहे. हम्म. मग मी म्हटलं कुठल्या नंबरवरून फोन आला होता? मला नंबर देते. हम्म. मी त्यांना बोललो, तेही मला सांगायला तयार नव्हते. जवळपास अर्धा तासानंतर मला कळालं की मग आपला भाऊ हम्म. राहिला नाही. आज हम्म. आपला भाऊ आपल्या सोबत नाही हे मला अर्ध्या तासानंतर कळालं. मग आम्हाला परभणी येथे त्या पोलिसांनी बोलले की तुम्ही परभणी येथे सिव्हिल हॉस्पिटलला या. तुम्ही त्याची बॉडी घेऊन जा. त्याचा हम्म. असा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झालेला आहे. पण हम्म. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जी घटना आईला कळाली होती की बाबा आपला मुलगा हम्म. राहिला नाही, तीच घटना हम्म. मलाही कळालं होतं अर्ध्या तासानंतर की बाबा आपला भाऊ हम्म. आपल्या जगात राहिला नाही. मी जर आईला सांगितलं तर आईवरती काय परिणाम होईल म्हणून मी आईला परभणी हम्म. येईपर्यंत सांगितलं नाही की बाबा हम्म. आपला भाऊ राहिला नाही. आईने मला हम्म. परभणी येईपर्यंत सांगितली नाही की आपला भाऊ राहिला नाही म्हणून. आम्ही एकमेकांना हम्म. कळू दिलं नाही. मग हम्म. परभणी पर्यंत येईपर्यंत आमच्या एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. हम्म. एकमेकांचे चेहरे उदास झालेले होते. आम्हाला काही सुधरत नव्हतं. आम्हाला एकच होतं की आम्हाला परभणी गाठायचं होतं. हम्म. मग परभणी इथे आल्यानंतर काही लोकांचे फोन आले की काही लोक बोलायला लागले सोमनाथची डेड बॉडी हे औरंगाबादला घेऊन जाण्यात आलेली आहे. काही लोक बोलायचे हम्म. की तुम्ही परभणी येथे या सिव्हिल हॉस्पिटलला. कोणी म्हणायचं हम्म. तुम्ही परभणी येथे या पोलीस स्टेशनला भेट द्या. आम्हाला कळतच नव्हतं. त्यामुळे आम्ही परभणीच्या बाहेरच थांबलो होतो. आमचे काही कुटुंबातील मेंबर येणार होते बाहेर, माझे रिलेटिव्ह वगैरे. हम्म. मग परभणीच्या बाहेर थांबल्यानंतर तिथे काही पोलीस आले. ते हम्म. वरती शर्ट वगैरे घातलेले पण खाली खाकी पॅन्ट आणि पोलिसांचे जे शूज असतात रेग्युलर ते होते. त्यांनी तिथं आलं आणि आम्हाला बोलले की सोमनाथची बॉडी हे छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाण्यात आलेली आहे. हम्म. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की आता चला म्हणलं असं झालेलं आहे आणि आपण हम्म. औरंगाबाद येथे जाऊ भावाची बॉडी घेण्यासाठी. हम्म. मग तेवढ्यात हम्म. ते पोलीस आम्हाला बोलले की तुम्ही एक काम करा की आता परभणीला जायचं ठरवलंच आहे तर एकदा आयजी साहेबांना भेटून जा. बर. मग आम्ही विचार केला बाबा आता हे बोलत आहेत आयजी साहेबांना भेटून जा. आयजी साहेबांना भेटणं, एवढ्या मोठ्या माणसाला भेटणं हे गरजेचं होतं. म्हणून आम्ही म्हणलं हा. उद्या यांना न भेटता गेलं तर उलट अजून काहीतरी वेगळं कारण होऊ शकतं म्हणून आम्ही आयजी साहेबांना भेटण्यासाठी तिथे गेलो. मग हम्म. आयजी साहेब यांना भेटण्यासाठी तिथे गेला असता आयजी साहेबांनी काय काय घटना झाली काय काय नाही सांगितले. ते सांगितले की सोमनाथला कुठला आजार होता का? माझी आई हम्म. बोलली कुठलाच आजार नव्हता.
हम्म. मग परत साहेब म्हणले सोमनाथचा मृत्यू हा हृदयविकाराचा झटका त्याला आला आणि तो एक्सपायर झाला आणि हम्म. श्वसनाचाही त्याला त्रास होता असं उमाप साहेब बोलले. हम्म. त्यानंतर घोरबाड नावाचे अधिकारी माझ्या जवळ आले, माझ्या जवळ हम्म. बसले आणि हळूच हम्म. मला डिवचून म्हणायला लागले की प्रेमनाथ तू एक काम कर, सोमनाथची बॉडी हम्म. घेऊन गावी जा किंवा पुण्याला जा. हम्म. मी तुला हम्म. 50 लाखाची मदत करतो आणि हम्म. तुम्हा दोन्ही भावांना पोलीस प्रशिक्षणासाठी मदत करतो. हम्म. असं तो अधिकारी बोलला आणि शेवटी वरून काय बोलतोय की तू उमा साहेबाचं पण नको ऐकू, आयजीचं पण नको नको हम्म. ऐकू, हा आयजीचं पण नको ऐकू, हा हा. आयजी साहेबांचंही नको ऐकू, कोणाचंच नको ऐकू, तू सोमनाथची हम्म. बॉडी घेऊन गावी जा, असं बोलायला लागला तो. बर मग एकदम बर. हळू बोलायला लागला, माझ्या कानात कुजबुज करायला लागला. हम्म. हा. मग तिथून आम्ही ठरवलं की त्याचं काय ऐकून घेतलं. आम्ही ठरवलं आता औरंगाबादला जायचं. औरंगाबाद इथे गेल्यानंतर जायला सकाळची जवळपास दिवस उजाडला गेला होता आम्हाला. हम्म. आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरांची टीम आली आणि सगळे मोठे हम्म. मोठे डॉक्टर होते. त्यांच्यासोबत हम्म. तहसीलदार होते. हम्म. अजून बरेच मंडळी होते जे हम्म. मोठ्या मोठ्या पदावरचे होते. त्यांनी आपला हम्म. परिचय दिले आणि ते बॉडी तिथे ठेवली ठेवली गेलेली होती आम्हाला बघण्यासाठी त्याच्या डॉक्टर हम्म. येण्यापूर्वी. आम्ही हम्म. पूर्ण बॉडी बघितली त्याची. त्याच्या बॉडीवरती भयानक जखमा झालेल्या होत्या. हम्म. पूर्ण पाठ त्याची काळी निळी झालेली होती. हम्म. अं, आपले पार्श्वभाग पूर्ण त्याचं एकदम भयानक विद्रूप झालेलं होतं पूर्ण शरीर त्याचं. हम्म. हम्म. आम्ही ते बघू देखील शकत नव्हतो, एवढं भयानक होती त्याची बॉडी पूर्ण. त्याच्या अंगावरती नक्कीच म्हणजे तो कुठल्याही प्रकारचा कपडा नव्हता. त्यानंतर हम्म. मग डॉक्टरांची टीम आली. पोस्टमॉर्टम साठी बॉडी घेऊन गेली. जवळपास 3-4 तास पोस्टमॉर्टम करण्यासाठी लागले. त्यानंतर हम्म. पोस्टमॉर्टमचा अहवाल आला की शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज, म्हणजे हम्म. मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झालेला असा रिपोर्ट आला होता. मग हम्म. तो रिपोर्ट काही क्षणातच व्हायरल झाला पूर्ण मीडियावरती, सोशल हम्म. मीडियावरती. हम्म. मग त्यानंतर आम्ही ठरवलं आणि तिथं मोठे मोठे अधिकारी यायचे त्या हॉस्पिटलमध्ये मला माझ्या साईडला घ्यायचे बोलवून आणि म्हणायचे हम्म. की आता पुढचा विचार काय तुझं, बॉडी कुठे हम्म. घेऊन जायचंय. मी सांगितलं हम्म. मला माझी भावाची बॉडी परभणीला घेऊन जायचंय. मला हम्म. ते समजावून सांगायला गेले बरेच मोठे मोठे अधिकारी, हम्म. पोलीस अधिकारी. मी काय हम्म. ऐकलं नाही त्यांचं. मी एकच ठरवलं हम्म. होतं की माझा भावाचं जिथे निधन झालेलं आहे तिथंच मला बॉडी हम्म. घेऊन जायचं आहे. हम्म. मग तिथून आम्ही बॉडी घेऊन परभणीकडे रवाना झालो. मग आंबड पाचवड चौक आंबड पाचवड चौक आहे, हम्म. त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा आला. हम्म. बरेच पोलीस आले होते आणि त्यांनी मृतदेहाची अडवणूक केली. ते म्हणायला लागले की हम्म. परभणीला बॉडी घेऊन जाऊ नका, तुम्ही बॉडी हम्म. लातूरला घेऊन जा, नाहीतर पुण्याला घेऊन जा, परभणीला घेऊन हम्म. जाऊ नका. असे बऱ्याच हम्म. जवळपास 2 तास विरोध केला त्यांनी. परत हम्म. अँब्युलन्सचा ड्रायव्हर गायब झालेला होता. जो व्यक्ती हम्म. 24 तास सेवा देऊ शकतो तो कसा काय गायब होऊ शकतो. हम्म. अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला गायब केले. नंतर अँब्युलन्सच्या ड्रायव्हरला कोणीतरी पकडून आणलं. त्यावेळेस तो एकदम हम्म. घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता ड्रायव्हर. हम्म. तो गाडीत बसण्याच्या मनस्थितीत नव्हता, तो घाबरत होता अँब्युलन्स मध्ये बसण्यासाठी. हम्म. लोकांच्या दबावामुळं आणि हम्म. आमचं एकच ठाम मत होतं की बाबा आम्हाला जिथं माझ्या भावाचं निधन झाले त्याच ठिकाणी आम्हाला अंतिम संस्कार करायचा आहे, हे आमचं ठाम होतं. तरीही ते हम्म. अडवणूक केली. हम्म. मग त्या दरम्यान एक अधिकारी आले आईजवळ आणि ते बोलले हम्म. की आई, परभणीमध्ये जवळपास 70,000 लोक जमले आणि एवढा एवढा मॉब हम्म. जमलेला आहे. तिथं काय दंगल हम्म. झाली तर त्याची जिम्मेदारी तुम्ही घेणार का? हम्म. असा प्रश्न त्या अधिकाऱ्याने आईला केला. त्या हम्म. अधिकाऱ्याला आईने जशास तसं उत्तर दिले. साहेब हम्म. म्हणले माझा मुलगा तुम्ही अरेस्ट केले, हम्म. अटक केली, 4-5 दिवस त्याला पोलीस कस्टडीमध्ये डांबून ठेवले. आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही तुम्हाला, हम्म. आम्हाला कुटुंबाला हम्म. काहीच सांगितलं हम्म. नाही. ज्या दिवशी माझा मुलगा मेला त्याच दिवशी तुम्हाला माझा नंबर कसा काय सापडला? त्या हम्म. दिवशी मला तुम्ही फोन कसा काय केले? मेल्यानंतरच का फोन केले? माझ्या मुलाला 2 गोष्टी बोलू दिले नाही. सोमनाथच्या हम्म. मृत्यूची जिम्मेदारी तुम्ही घ्या साहेब, असं हम्म. आई बोलली त्यांना. त्यानंतर ते अधिकारी हम्म. तिथून उठून गेले आणि लोकांच्या दबावामुळं आणि आमच्या ठाम मतामुळं आम्ही परभणी गाठलं नंतर. अच्छा. आणि शांततेमध्येही
माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब होते तिथे अंत्यविधीला शेवटपर्यंत. विजय वाकोडे बाबासाहेब होते आणि इतर मंडळी होते तिथे. आणि बाळासाहेब लोकांना हेच आवाहन करत होते की सोमनाथची अंत्यविधी ही शांततेच्या मार्गाने होऊ द्या. विजय बाबा वाकोडे हम्म, हेही सांगत होते की शांततेमध्ये सोमनाथची अंत्यविधी होऊ द्या. हम्म. अंत्यविधी एकदम शांततेमध्ये पूर्ण पार पडली. अच्छा. एकंदरीतच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला आता प्रेमनाथनं नेमकं 10 ते 15 या तारखेला काय घडलं हे ऐकवलं. अर्थातच हे ऐकून मला तर शॉकच बसलाय. कारण अशी प्रशासकीय व्यवस्था, असं पोलीस प्रशासन असू शकतं का, हा प्रश्न आता महाराष्ट्र सरकारला मला विचारायचा आहे. कारण प्रेमनाथनं जी आता सगळी घटनाक्रमाची क्रोनॉलॉजी हकीकत सांगितली, यावरून कळतं की यांनी सोमनाथला पोलीस कस्टडीमध्ये किती बेदम मारहाण केली आणि त्याचा जीव घेतला. कारण विजयाबाई ज्या सोमनाथच्या आई आहेत, त्यांचं एक वाक्य जे आता प्रेमनाथनं सांगितलं ते हादरवून सोडणार आहे. कारण की त्यांची आई म्हणाली होती, अरे माझा मुलगा मेल्यानंतर तुम्हाला माझा फोन सापडला का? तो तुमच्या तावडीत जर 10 तारखेला होता तर 15 तारखेपर्यंत तुम्ही मला फोन सुद्धा केला नाहीत. आणि माझा मुलगा हे जग सोडून गेल्यानंतर तुम्ही मला फोन करताय की तुमचा मुलगा हार्ट अटॅकनं मेला. म्हणजे याचाच अर्थ हे किती आधीच पूर्णपणे एक कॉन्स्परसी, एक पूर्वनियोजित ठरवण्यात आलं होतं. कारण की या पोलिसांना ठाऊक होतं, आपण ज्या सोमनाथला आता अटक केली आहे किंवा ताब्यात घेतली आहे, त्याचं याच्यात काहीही हात नाही. तो बिचारा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता, पण पोलिसांनी त्याला इतकं मारलं. आता जे प्रेमनाथने ऐकवलंय ना, खरं म्हणजे आपल्या भावाला जेव्हा असं मारलेलं आहे आणि त्याचा मृतदेह आपण पाहतोय, त्यावेळी त्या प्रेमनाथना काय वाटलं असेल, त्या कुटुंबियांचं काय झालं असेल. धस, तुम्हाला सवाल आहे माझा, सुरेश धस आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकारला माझा सवाल आहे. जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या बॉडीवर 56 वार होते, त्यांचं शरीर काळं निळं झालं होतं, त्यांना प्रत्येक शरीरावर व्रण उमटले होते, असं तुम्ही विधानसभेमध्ये जेव्हा सांगत होतात ना, तेव्हा अख्खा महाराष्ट्र ते ऐकून हादरला होता. डोळ्यात अश्रू आले होते, थक्क झाला होता. मग आता सुरेश धस, तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीचा तो मृतदेह दिसला नाही का, ज्या मृतदेहावर पण अशाच खुणा होत्या, असेच माराचे वळ होते. इतकंच नव्हे, त्यांच्या पार्श्वभागावर सुद्धा प्रेमनाथनं आता सांगितलंय की अक्षरशः विद्रूप करण्यात आला होता आणि अख्खं शरीर काळं पडलं होतं. सुरेश धस, तुमच्याकडनं हा भेदभाव का होतोय? संपूर्ण महाराष्ट्र सरकारला माझा हा सवाल आहे की साक्षात त्या पीएम रिपोर्टमध्ये शॉकिंग स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि मारहाणीमुळे जी दुखापत झाली, त्या धक्क्यानं त्यांचा मृत्यू झालेला असताना देखील हा पीएम रिपोर्ट आहे आणि आमचे सीएम मात्र विधानसभेत सांगतायत की सोमनाथला श्वसनाचा विकार होता म्हणून त्यांचा मृत्यू झाला. हे किती खोटं आणि कसं गौण बंगाल आहे. आणि सरकारनं अगदी 1-2 वाक्यात हा विषय मिटवला आणि संतोष देशमुख या प्रकरणावर फोकस केलं गेलं. पण सोमनाथ सूर्यवंशी हे प्रकरण पूर्णपणे दाबण्यात आलं. खरं म्हणजे निषेध आहे या सरकारचा, ज्या सरकारनं हा भेदभाव केला. मी तर, माझा सवाल आहे या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना, त्या ठिकाणी मेघना बोर्डीकर असतील, त्यांनी आवाज का उठवला नाही? राहुल पाटील त्यांनी आवाज का उठवला नाही? या ठिकाणी बरेच जे या ठिकाणी परभणी जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत खासदार संजय जाधव, त्यांनी आवाज का उठवला नाही? घनसावंगी राजेश विटेकर आवाज का उठवला नाही? तुम्हाला माझा सवाल आहे, जसं बीडच्या सगळ्या आमदारांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये घटनाक्रम मांडला, त्यांना ती माहिती मिळते, मग सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये तुम्हाला ही माहिती का मिळाली नाही आणि ही माहिती तुम्ही का मांडली नाही? आताच प्रेमनाथजींना सांगितलं की त्यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा त्यांचा मृतदेह परभणीला नेऊ नका, लातूर किंवा पुण्याला न्या, असं पोलीस दरडावत होते. तो अशोक घोरबांड कोण आहे, तो माणूस, तो पीआय पोलीस अधिकारी, मुख्यमंत्र्यांनी त्याचं निलंबन केलं इथपर्यंत ठीक आहे हो, पण हाच
अधिकारी काय सांगत होता प्रेमनाथजींना, कानात कुजबुजत होता की मी तुम्हाला 50 लाख देतो, ह्याव करू त्याव करू. औरंगाबादला जेव्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगरला जेव्हा हे अख्खं कुटुंब गेलं, तेव्हा ते मृतदेह त्यांच्या ताब्यात मिळाला, नाहीतर तो ताब्यातही मिळाला नसता. माझा सवाल आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना, 6 नोव्हेंबरला तुम्ही जो 6 फेब्रुवारीला तुम्ही जो दौरा घेतला होता नांदेडचा विजय यात्रेचा, त्यावेळी हेच अशोक गोरबांड तुमच्या आजूबाजूला फिरत होते, तुमच्याशी हसत खिदत गप्पा मारत होते. तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं का की या पोलिसाचं निलंबन झालंय, हा माझ्या इथे कसा काय माझ्या कामात का करतोय. आता तो सगळा वेगळा प्रकार आहे, कारण की ते नांदेडला देखील होते आणि त्या ठिकाणी दक्षिण नांदेडचे आमदार आनंद तिडके पाटील यांच्याकडून आणि यांच्या कुटुंबियांकडून जे प्रकरण घडलंय तिथे 302, ज्याला आता 103 कलम झालेला आहे भाण्याचा सुलसा बीएनएस नुसार, त्यातल्या आरोपींना वाचवण्यासाठी तुम्ही तिथे देखील त्या अशोक घोरबांचा फायदा करून घेतलात. त्या ठिकाणी त्या अशोक घोरबांची फायदी आणि त्याच्याकडनं ते सगळं काम करून घेतलं आणि या सगळ्यांना सुट सोडलं. एकंदरीतच फक्त निलंबन करायचं नावाला आणि तिकडे तुम्ही फिरायचं उपमुख्यमंत्र्यांच्या दिमतीला, हे बरोबर नाही. सक्तीच्या रजेवर पाठवायचं म्हणायचं आणि भलतेच प्रकार या पोलिसांनी करायचे. बीड पोलीस प्रशासनामध्ये जी काही कीड लागलेली आहे, ते राजेश पाटील आणखी ते बरीच नावं आहेत त्या प्रकरणामध्ये देखील, जे स्वतः धस यांनी सांगितले की लुगडं नेसून पिस्तूल ठेवणारे असतील, मग देशमुख असतील, आणखी सानप होते, आणखी भास्कर केंद्रे होते, काय नावं घेतली तुम्ही. या या परभणीतल्या आमदारांना या पोलिसांनी जे काही उद्योग केलेले आहेत ते पोलिसांचे उद्योग का कळाले नाहीत, हा माझा सवाल आहे महाराष्ट्र सरकारला आणि या परभणी पोलीस प्रशासनाला. खर तर आता जी काही माहिती प्रेमनाथनं दिली आहे ना, ती अख्ख्या महाराष्ट्राला प्रत्यक्ष त्या आता जी खरी माहिती आहे ती कळाली आहे की आतापर्यंत फक्त आम्हाला एवढंच कळत होतं, सोमनाथ सूर्यवंशींचा पीएम जो काही झाला पोस्टमार्टम, त्यामध्ये म्हटलं होतं वेगळंच, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं वेगळंच, आणि एवढं करून काय केलं, 10 लाख रुपयांची या ठिकाणी नुकसान भरपाई म्हणून तुम्ही कुटुंबियाला देता. आणि आता एक ज्युडिशियरी तुम्ही नेमताय त्याच्यावर ज्युडिशियल इन्क्वायरीसाठी, तिकडे तपास, एसआयटी, सीआयडी, इतकंच नव्हे ज्युडिशियल कमिशनर, ज्युडिशियल इन्क्वायरी पण तुम्ही तिथे लावलीत. मको काय लावलं आरोपींना, आणि इथले सगळे पोलीस का मोकाट सोडलेत. केवळ एकच अशोक घोरबांड याच्यात सामील नाही. पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी ज्यांना आदेश देण्यात आले की या सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याच्यासोबतच्या त्याच्या असलेले मित्र परिवार त्यांना देखील मारण्यात आले, ते फ्रॅक्चर होऊन घरात बसलेत अशी परिस्थिती आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही आवाज कधी उठवणार आणि या सगळ्यांना शिक्षा कधी होणार. माझा सवाल आहे महाराष्ट्राच्या जनतेला, जर तुम्ही ऐकत असाल तर हे ऐका. बॉडीला किती जखमा होत्या, किती व्रण होते, काळं पडलं होतं ते पण शरीर. म्हणजे जसा संतोष देशमुखांचा हाल हाल करून जीव घेतला गेला या वाल्मिकरण त्याच्या गँगनं, तसाच या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील सोमनाथ सूर्यवंशींचा हाल हाल करून जीव घेतलेला आहे. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. प्रेमनाथजी, खरं तर तुम्ही जी काही आतापर्यंत खरी जी भूमिका आहे किंवा जे काही प्रत्यक्षात घडलं ते सांगितलं, अंत्यसंस्कारा वेळेचा देखील तुम्ही प्रसंग मांडलात की त्या ठिकाणी दस्तूर खुद्द बाळासाहेब आंबेडकर होते, शिवाय विजय वाकोडे जे आंबेडकर चळवळीतले नेते होते, नंतर त्यांचं अंत्यसंस्कारानंतर देखील हृदयविकाराने निधन झालं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. याचा अर्थ त्यावेळी तुमच्या सोबत असलेली माणसं यांनी धीर दिला, यांनी शांततापूर्ण वातावरण अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले, पण आपल्या हाती काय लागलं. आणि हा कोण पोलीस अधिकारी आहे, हा कोण पोलीस कर्मचारी आहे जो थेट विजयाबाईंना म्हणजे सोमनाथच्या आईला सकाळी 9 वाजता फोन करून सांगतो की आणि विचारतो की तुम्ही कुठल्या जातीच्या आहात. अरे ही कुठली पद्धत आहे. अजूनही महाराष्ट्रात आपण कुठल्या शतकात चाललोय, कुठल्या युगात वावरतो आणि एकमेकांना जात विचारतोय. पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी कोण असेल तो कुठचा, त्याला पहिले सस्पेंड करायला पाहिजे. अहो जिच्या पोटचा गोळा गेलेला आहे, जिच्या पोटचं लेकरू मेलेलं आहे, त्याला त्या स्त्रीला तुम्ही विचारताय की तुम्ही कुठल्या जातीच्या, आणि मग तिने जात सांगायची आणि मग तुम्ही त्या पोराबद्दल सांगायचं. अहो बघा, माय लेकाची भूमिका बघा. आईला कळलं होतं पण माझ्या मुलाला कळू नये त्याचा भाऊ गेलाय. मुलाला कळलं होतं पण आईला कळू नये की तिचा मुलगा गेलाय. हे दोघं एकमेकांना परभणीला जाईपर्यंत एकमेकांना यांनी कळून दिलं नाही. अहो एवढं त्यांचं प्रेम सोमनाथवर होतं आणि तुम्ही काय केलं. म्हणून
माझा सवाल आहे या सगळ्या प्रक्रियेला, सगळ्या प्रशासनाला, सगळ्या व्यवस्थेला, की हा न्याय करायचा सोडून अन्याय का करताय? प्रेमनाथजी, तुम्ही जी मांडलेली भूमिका आहे संपूर्ण महाराष्ट्र ऐकून खरं म्हणजे आता हादरला असेल, की संतोष देशमुख प्रकरणामध्ये जो घटनाक्रम होता, अगदी तसाच घटनाक्रम तुम्ही या ठिकाणी मांडलात. फक्त त्या ठिकाणी मारेकरी गुंड होते आणि या ठिकाणी मारेकरी वर्दीतले गुंड होते आणि या वर्दीतल्या गुंडांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. प्रेमनाथजी, आणखी आता पुढचा मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे. ऐका खरं ना तर सर, तुम्ही 10 ते 15 तारखेच्या दरम्यान बोला 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 आणखी काही घटना सांगायची तुम्हाला. फक्त बोला तेवढे ऐकून घ्या, त्यानंतर मला प्रश्न विचारा. बोला बोला. ज्यावेळेस माझ्या भावाला अटक करण्यात आली, त्या दिवशीची डेट न दाखवता एफआयआर ला चुकीची डेट दाखवण्यात आलेली आहे. आणि कस्टडीमध्ये जे काही मुलं होते ते कस्टडीमधून सुटून आल्यानंतर आमच्याशी प्रत्यक्षात भेट घेतली त्यांनी. त्यांनी आम्हाला भेटले. त्यांच्या पाठीवर किती जखमा होत्या, कुठं कुठं त्यांना मार लागलेला होता, कुठं कुठं रक्त निघत होतं, कुठं कुठं फ्रॅक्चर झालं, ते स्वतः आम्हाला दाखवले. त्यांनी हेही सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशीला आमच्या समोर मारले आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या समोर आम्हाला मारले, हेही त्यांनी सांगितलं. आणि कुठल्या पद्धतीने सोमनाथला मारले हेही सांगितलं. आणि मारत असताना माझा भाऊ त्यांना विनंती केली पोलिसांना सर्वप्रथम, की साहेब, माझी 17 तारखेपासून परीक्षा आहे, LLB ची फायनल परीक्षा आहे, मला परीक्षेला जाऊ द्या, त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा. आणि त्या पोलिसांना माझा भाऊ हेही बोला की तुम्ही या कायद्यानुसार आम्हाला मारू शकत नाही. तरीही पोलिसांनी माझ्या भावाला बोलले की तुझी परीक्षा जे काय ना इथंच देणार, घे तू तुझी परीक्षा, असं बोलून त्याला मारहाण केली त्या पोलिसांनी. आणि त्यांना हेही सांगितलं की बाहेर एवढी मोठी दंगल झाली, त्याच्यामध्ये एक SP मेलाय, 4 पोलीस अधिकारी मेले, त्यांचे सर्वांचे गुन्हे तुमच्या अंगावरती टाकणार आहे. तुम्ही जर कोर्टामध्ये काही खरं सांगितले आम्हाला पोलिसांनी मारले, हे जर खरं सांगितलं तुम्ही, तर तुमच्या घरच्यांना पण उचलून आणतो आणि तुमच्यावरही गुन्हे दाखल करतो आणि तुमच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करतो, हेही सांगितलं. मला सांगा सर, कायद्याचं शिक्षण घेणारा मुलगा कायदा हातात घेईल का? दगड हातात घेईल का? काठी हातात घेईल का? त्याचा मृत्यू जेव्हापासून झालाय तेव्हापासून मी सरकारला ओरडून ओरडून बोलतोय, माझ्या भावाबद्दल तुमच्याकडे पुरावे आहेत का? माझा भाऊ दगड मारताना कुठं तुम्हाला सापडलाय का? काठी मारताना कुठं सापडलाय का? किती पोलिसांना मारले तेही तुम्ही मीडियावरती लगेच दाखवा. मी कलेक्टर साहेबांनाही बोललोय, माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही मीडियावरती रिप्लाय दिलोय, तरीही त्यांच्याकडे पुरावे नाहीत. आणि माझ्या भावावरती 100% विश्वास आहे की तो कुठलेही गलत काम करणार नाही. तो एक संविधानाचा, कायद्याचा अभ्यास करणारा मुलगा होता. आणि कस्टडीमध्ये एवढे अत्याचार केलेत की ऐकून अंगाला काटा येईल सर. कस्टडीमध्ये पोलीस अधिकारी पोरांना विचारायचे भूक भूक कोणाकोणाला लागली, तर पोलीस भुकेने व्याकुळ झालेले पोरं हात वरी करायचे आणि हात वरी केल्यानंतर त्या पोरांना जिथे कॅमेरे नाही तिथे घेऊन जायचे आणि जबर मारहाण करायची आणि त्यांना वरून म्हणायचं की आता भरलं का पोट तुमचं? म्हणजे हे कुठली माणुसकी आहे त्यांची, पोलिसांची? नक्की आहे, खरंच खरंच. म्हणजे आणि आम्हाला जे प्रेमनाथजी, बोला बोला. आम्हाला घटना काय, कस्टडीमध्ये काय झालं होतं ते आम्हाला प्रत्यक्षात त्या जे काही कस्टडी मुलं होते माझ्या भावासोबत त्यांनी स्वतः सांगितलं. आणि मानवतेबाई ज्या होत्या त्यांच्या समोर देखील माझ्या भावाला मारण्यात आलं. मानवतेबाई म्हणायची, साहेब सोडा त्याला, तो विद्यार्थी आहे, त्याला कशाला आणलंय? असं म्हणल्यानंतर ते मानवतेबाईला काय म्हणायचे, तुझ्यासारख्या लय लय लोकांना मारले, साडी फोडू फोडू मारले आणि असं म्हणायचे म्हणून पोलीस. ते मानवतेबाई स्वतः सांगते आम्हाला. ती मानवतेबाई म्हणते की माझं नशीब म्हणले मी वाचले, आता माझी गॅरंटी खूप कमी होती, बाबासाहेबांची पुण्य आहे, गौतम बुद्धाचं मला आशीर्वाद आहे म्हणून मी वाचले, तर मी वाचले नसते म्हणले ते. अक्षरशः ती डोळ्यात पाणी आणते. अजून 2 महिने झाले पोरांना टॉयलेटला बसता येत नाही, एवढे भयानक जखम आहेत त्यांच्या अंगावरती. फक्त पायाला ठेच जर लागलं तर माणसाला महिनाभर त्रास होतो. विचार करा, आमच्या भावाला जीव नव्हतं का? खरंय खरंय प्रेमनाथजी, तुमचं ऐकून संपूर्ण महाराष्ट्र खरं म्हणजे आता पाहतोय. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमचा आवाज आज सगळ्या महाराष्ट्रात पोहोचवला जातोय.
खरं म्हणजे प्रेमनाथजी, तुम्ही जी आता माहिती सांगितली ती अतिशय धक्कादायक आहे, की पोलीस असं कसं काय करू शकतात. वर्दीतले गुंड आहे ते. अहो मग त्या वाल्मिक कराड आणि या पोलिसांमध्ये, या घोडबांडमध्ये काय फरक आहे? या पोलिसांमध्ये काय फरक आहे मला सांगा. इतकंच की ते बाहेर एकमेकांना संघटित गुन्हेगार मारतात आणि हे सगळे पोलीस कोठडीत आपला धाक आणि आपला माज दाखवतात. याच्या पलीकडे काही नाही प्रेमनाथजी. कारण की आता जे तुम्ही माहिती सांगितली ती अतिशय धक्कादायक आहे. जी सोमनाथचे मित्र त्याच्यासोबत कस्टडीत होते त्यांना कसं मारलं यांनी तुम्हाला येऊन सांगितलं. पण जेव्हा त्यांनी सोमनाथला कसं मारलं हे जेव्हा प्रत्यक्ष येऊन तुमच्या समोर मांडलं ना, ते ऐकून आता खरं म्हणजे अख्खा महाराष्ट्र हादरलाय. आत्ताच आपण सगळ्यांनी ऐकलंय. धस साहेब ऐका. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, माझी तुम्हाला विनंती आहे की सोमनाथचा भाऊ प्रेमनाथ यांनी जी आता माहिती सांगितली आहे ना ती खरंच ऐका. यामध्ये स्पष्ट म्हणालाय तो की या ठिकाणी मुलांना इतकं भयानक मारलं की त्यांनी येऊन सांगितलं की सोमनाथला तर आमच्या समोर इतकं बेकार मारत होते ते, आणि नुसतं मारत नव्हते हो, त्यावेळी सोमनाथ देखील दया याचना करत होता. जसं संतोष देशमुख त्याला हे सगळे गुंड मारत असताना तो सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जो त्याची ही सगळी गँग होती, ते कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, त्यावेळी तो म्हणत होता की मला माझ्या गावासाठी जिवंत ठेवा. इथं देखील सोमनाथ म्हणत होता, अहो माझी 17 तारखेला परीक्षा आहे हो, माझा LLB चा पेपर आहे हो, प्लीज कृपा करून मला सोडा, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. पण त्यावर हे पोलीस, हे मस्तावलेले पोलीस काय म्हणाले, तुझी इथंच परीक्षा घेतो असं म्हणून त्याला बदलून काढत होते. ही कुठली गुंडगिरी. वर्दीतली गुंडगिरी आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही. आणि या सगळ्या गुंडशाहीनी आणि पोलिसांमध्ये दडलेल्या गुंडशाहीनी यांना राजकीय वरदस्त असल्याशिवाय हे घडूच शकत नाही. हे इथं 100% म्हणावं लागतं. इतकंच नव्हे तर काय सांगितलं अगदी आता प्रेमनाथनी, अहो भूक कुणा कुणाला लागली असं पोलीस विचारायचे. मग ज्यांना भूक लागली ते हात वर करायचे, तेव्हा जिथे कॅमेरे नाहीत तिथं त्यांना न्यायचं आणि बदडून बदडून मारायचं आणि परत म्हणायचं, काय भरलं का आता तुमचं पोट. अहो ही कसली अवस्था. हे काय चाललंय नेमकं. ज्या सोमनाथला कायद्याचा जो विद्यार्थी, उच्च शिक्षित विद्यार्थी, जो उत्तम शिक्षण घेणारा विद्यार्थी, तो कायदा कसा काय तोडू शकतो, तो दगड हातात कसा काय घेऊ शकतो, तो लाठी कसा काय हातात घेऊ शकतो. अहो ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अभ्यास केला, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून उद्या LLB म्हणून तो उत्तम काम करणार होता, आज त्याला तुम्ही संपवलं. ही तुमची दया आणि अहो ही निष्ठुरता इतक्या म्हणजे काय कठीण काळजाचं, इतकं म्हणजे दगड हृदयी माणसं तुम्ही, अशा पोलिसांना खरं म्हणजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना फासावर लटकवलं पाहिजे. या पलीकडे काहीही नाही. आता प्रेमनाथजीने एक वाक्य सांगितलं, त्या देखील मानवते ज्या मॅडम होत्या त्यांच्या समोर देखील मारलं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना काय म्हटलं, त्या जेव्हा मध्ये सोडवायला जायचं, तर तुमच्या सारख्यांना आम्ही साड्या फेडून फेडून मारलंय म्हणून. अरे कुठली भाषा, ही अश्लीलता, ही जी गुर्मी या पोलिसांमध्ये दडली आहे ना, याच्या मागे आहे तो राजकीय वरदस्त. बीड जिल्ह्यात देखील हेच घडलं, परभणी जिल्ह्यात देखील हेच घडलं. या पलीकडे काही नाही. या सगळ्या 2 हत्तींचा जीव जातो खरा, पण 2 हत्तींची मस्ती होते खरी, पण जीव जातो तो गवताचा. काय चूक होती हो सोमनाथची, काय चूक होती संतोष देशमुखची. पण आज तिकडे त्यांना गुंडांनी मारलं आणि इकडे सोमनाथला वर्दीतल्या गुंडांनी मारलं. फरक इतकाच आहे, बाकी काय नाही. दत्त साहेब, आता मला या प्रश्नाचं उत्तर द्या. अशा पोलिसांना तुम्ही काय म्हणालात परवा, जो लॉंग मार्च निघाला होता परभणी ते मुंबई, गेली 25 दिवस जे न्याय मागण्यासाठी मुंबईला जाणार होते, त्यांचा लॉंग मार्च तुम्ही नाशिकला थांबवलात, स्थगित केलात आणि काय म्हणालात, या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची गरज नाही, हे संयुक्तिक वाटत नाही. इतकंच नव्हे तर तुम्ही आणखी काय म्हणालात की या मारेकऱ्यांना मोठ्या मनानं माफ करा. तुमचं वक्तव्य जे महाराष्ट्रानं परवा 8 तारखेला शनिवारी ऐकलं ना, ते वक्तव्य मी पुन्हा ऐकवतोय.
ऐकूयात सुरेश धस यांनी नाशिकला नेमकं काय विधान केलं होतं. 156(3) वापर करा अशा प्रकारची विनंती केली. माझं स्टेटमेंट नीटनाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतंय. क्लिप या सगळ्या संदर्भामध्ये क्लिप देखील त्या ठिकाणची व्हायरल केली जाते. हो, ते मी म्हणतो ना, मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली. मी काय म्हणलोय, माफ करा, कोणाला माफ करा? जे लोक ऍक्शन मोड मध्ये, कारण तिथले SP, IG ते DIG त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे ऑन कॅमेरा दिसतायत, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतायत, तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती. त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी, हे बघा, अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होत आहे का? त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे, सस्पेन्शन करा. परंतु जे कुठेच नाहीत, रेकॉर्डवर नाहीत, त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल. अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे, आजही वापरतो. यात काय चूक आहे? जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा. ऐकलत काय म्हणाले सुरेश धस? हवं काय तुम्ही सुरेश धस म्हणजे तुमच्याकडनं अपेक्षा काय होत्या आणि तुम्ही काय बोलून बसलात? इकडे संतोष देशमुख प्रकरणात तुम्ही अगदी फ्रंट फुटवर सगळ्यांचे कच्चे चिट्टे काढायला निघालात का? आता बीडचं राजकारण करायचंय म्हणून, बीडचा पुढचा आका तुम्हाला बघायचंय म्हणून. म्हणजे तुमचं राजकारण, या राजकारणात तुम्ही उगाच सर्वसामान्य माणसाला संपवायला निघालात की काय? त्या ठिकाणी काय म्हणालात तुम्ही की काय नाही, या पोलिसांवर, आता या मारेकऱ्यांवर जे काही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात घडलेलं आहे त्यांना मोठ्या मनानं माफ करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं संयुक्तिक वाटत नाही. त्यांना डिपार्टमेंटनं त्यांची चांगली कान उघडणी केलेली आहे. अहो काय कान उघडणी केली? तोच अशोक गोडबांड 6 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर गप्पा ठोकतो, ही तुम्ही कारवाई केली त्याच्यावर? अजूनही ज्या सत्यशोधन समितीनं ज्यांच्याकडे ज्या 12 तक्रारी आल्यात ना, त्यातली एकही तक्रारीवरून कोणत्याही पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यावर FIR दाखल अजून झालेली नाही, ही कारवाई केली तुम्ही. आणि तुम्ही सांगताय की यांना माफ करावं मोठ्या दिलानं? अहो ही कुठली तुमची पद्धत आहे? तुम्ही बोलताय काय? आणि आज त्याच्यावर तुम्ही थेट बोलत असता, जे तुमच्या आता पत्रकार परिषद जी झाली त्याच्यावर तुम्ही खुलासा केलात. काय खुलासा केलात तुम्ही? की नाही नाही, माझी वाक्य तोडून मोडून ऐकवण्यात आली, मी असं बोललोच नव्हतो. मी इतकंच म्हणालो होतो की जे ऍक्शन मोडवर पोलीस होते, म्हणजे जे CCTV दोषी होते, त्यांच्यावर कारवाई करायला हवी आणि त्यांना तर सस्पेंड केलेलंच आहे. आणि जे ऍक्शन मोडवर नव्हते किंवा जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाई करू नका. अहो तुम्ही म्हणजे तुमच्या मनाला येईल तसं तुम्ही बोलून मोकळं होलात का? तुम्हाला टास्क दिला कुणी? का तुमच्या बाहुबलीनी तुम्हाला सांगितलंय सगळं बोलायला? नाशिकमध्ये जा, तो मोर्चा थांबवा, लॉंग मार्च थांबवा, मग तिथे त्यांना असं सांगा, विनंती करा. अहो काय बोललात तुम्ही? आणि नुसतं बोललं नाहीत, त्या जोडीला परत तुमच्यावर ज्यांनी टीका केली त्यांच्यावर पण तुम्ही बरसलात. प्रश्न हाच आहे की तुम्ही यावेळी जे बोललात ना, जे परवा बोललात ना, एका वाक्यानं तुमच्याबद्दलची विश्वासार्हता संपवली. आणि तुम्ही आता म्हणताय माझी वाक्य तोडून मोडून जोडण्यात आली, मी असं बोललो नव्हतो. अहो तुम्ही परवा जे बोललात ना ते धडधडीत आहे, जसं बोललात तसंच मीडियाने दाखवलेलं आहे, वेगळं काय नाही. त्याची वाक्य तोडाबिड्याची गरज नाहीये. आता सुद्धा जे दाखवले त्यात देखील तुम्ही जे बोललात तेच दाखवलेलं आहे. तुम्ही आता जे बोललात ना की जे ऍक्शन मोडवर होते त्यांच्यावर कारवाई करा असं मी म्हणालो, जे ऍक्शन मोडवर नव्हते, जे दोषी नाही, जे CCTV मध्ये नाहीत त्यांच्यावर कारवाई नको म्हणून बस इतकंच म्हणालो म्हणून. आणि परत 156(3) चा कायदा आहेच की जर कुणाला तक्रार करायची असेल तर FIR नोंदवता येते म्हणून. हे कायद्याचं ज्ञान त्यांना कशाला शिकवताय? कारण की ज्या कायद्याचं शिक्षण घेऊन भविष्यात जो उत्तम वकील म्हणून पुढे जाणार होता, अहो त्याला या तुमच्या कायदा न पाळणाऱ्या पोलिसांनी संपवलंय. सोमनाथ सूर्यवंशींना याचं उत्तर सुरेश धस कधी देणार तुम्ही?
म्हणून मला हाच सवाल तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही जेव्हा काल हे वाक्य बोललात ना, तेव्हा कुठे सोमनाथची माय माऊली म्हणजे विजयाबाई आज यांनी पत्रकार परिषद घेतली. तोपर्यंत त्यांनी कधीही तोंड उघडलं नव्हतं. आणि काय बोलल्या त्या, मी ऐकवणार आहे महाराष्ट्राला. कारण तुम्ही जेव्हा सोमनाथचा मृत्यू झाला त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी त्यांना भेटायला गेला होता परभणीमध्ये, तेव्हा काय बोलला होतात ना ते ऐकवतो. कारण की आज माय माऊलीने तोंड उघडले आणि तिच्या पोटचा गोळा गेलाय. त्यात काय म्हणायचं माहितीये, हे सुरेश दास असं कसं काय बोलू शकतात. त्यांच्या स्वतःच्या मुलाबाबत असं झालं तर ते मोठ्या मनानं त्याच्या मारेकऱ्यांना माफ करतील का. आज त्यांना बोलावं लागलं कारण की ज्याच्या जीवावर जे बेततं, ज्या कुटुंबावर जे बेततं ना, ज्याच्यावर अन्याय होतो त्याला कळतो. ऐकूयात आपण सोमनाथची आई विजयाबाई काय म्हणाल्या. असताना 2-4 दिवसाकून सोमनाथाची मैत झाल्या 2-4 दिवसाकून त्या रोजी रात्री 2:30 वाजता सुरेश धस आले नातवाईकाच्या घरी मला भेटायला. 2:30 वाजता आले. ते बोलले काय झालं नेमकं, कसं झालं. ह्यांना सर्व माहिती होतं. सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं, मर्डर केलं, पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं ही माहित असताना ते बोलले. आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कसं बोलले, चुकीचं बोलले, फार चुकीचं बोलले. सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय, हृदयाचा आजार हाय, असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब, असं म्हणून मला म्हणले सुरेश धस साहेबांनी. आणि परत 2 महिने झाले ह्यांना असं कसं सुचलं. सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला ह्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा. मोठ्या मनानं आमचं मन छोटं आहे, आम्ही गरीब आहेत, आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही. आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते. माझा लेकरू वकील झाला होता. 17 तारखेला माझ्या लेकराचं पेपर होतं. मग ह्या लोकांनी मला छोटं मोठं मन करा आणि माफ करा म्हणतात. आमचं मन बारीक आहे, आम्ही काय कुणाला माफ करत नाही. गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि धस साहेबांनी काय करा, तुम्ही तुमचं मन मोठं आहे, तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि 1-2 दिवस 4 दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाडं मोडूजीपर्यंत. 1-2 मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही माफ करा. आमच्यानं माफ करणं होत नाही. माझ्या पोटात हेंडगा पडलाय, माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्री मला चैन पडणार. मला लय फार ही चुकीचं बोलल्यात ही धस साहेब. हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही. आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या आणि हे करा, तुम्ही बोलणं ही चालू करा. नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर. पण मी आता सोडणार नाही कुण्या पोलिसाला. आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सहन होणार नाही. तुम्ही सरकारचे माणसं आहोत, तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला. असं एखाद्याचं जीव घेऊन एखाद्याचं मर्डर तुम्ही करायला लावलाय, सरकारचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असेल. ऐकलत ना धस साहेब, संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलंय. तुम्हाला देखील आता यावर उत्तर द्यावं लागेल. स्वतः विजयाबाईंनी तुमचं बिंग फोडलंय. सोमनाथचा मृत्यू झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी तुम्ही त्यांच्या नातेवाईकांकडे भेटायला गेला, ते पण रात्री 2:30 वाजता. आणि तिथं विजयाबाई होत्या. आणि तेव्हा तुम्ही काय म्हणालात त्यांना, अरे असं मुख्यमंत्री कसे काय बोलले, मुख्यमंत्री असं कसं काय बोलले. श्वसनाच्या विकारानं त्याचा मृत्यू झाला म्हणून सगळं माहित होतं, सगळं झालेलं आहे, काय कशामुळे घडलं ते सगळं माहिती आहे, ते चुकीचं बोलले असं तुम्ही त्या माई माऊलीला म्हणालात.
आणि हे सगळं म्हणताना रात्री 2:30 वाजता जे तुमच्या सोबत आले होते त्यांना काय म्हणालात, व्हिडिओ काढू नका, फोटो काढू नका. का, कशासाठी? अहो द्या ना या माई माऊलीच्या प्रश्नाला उत्तर. म्हणजे तेव्हा तुम्ही त्यांची बाजू घेतली असं दाखवलं. तेव्हा तुम्ही आम्हाला तुमच्याबद्दल किती कळवळा आहे हे तुम्ही दाखवलं. त्या माय माऊलीला तुम्ही काय म्हणालात, असं मुख्यमंत्री विधानसभेत कसं काय बोलले की तो श्वसनाच्या आजाराने मृत्यू पावला म्हणून. अहो तुम्ही त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केलात आणि परवा त्यांचा विश्वासघात केला. काय बोलली आता होती माऊली, माझं पोटचं लेकरू गेलं, माझा पोटचा गोळा गेला, माझं सुख हिसकावून घेतलं तुम्ही. उद्या जर तुम्हालाच मोठं मन आहे ना तुमचं, तर घ्या तुमचा परिवार आणि द्या पोलिसाच्या ताब्यात आणि मग मोडू देत त्यांची हाडं पोलिसांनी, होऊ देत 1-2 मर्डर आणि मग बोला मोठ्या मनानं की मी त्यांना माफ करतो म्हणून. आहे का शक्य? एका आईनं आपल्या गमावलेल्या मुलाविषयी जेव्हा टाळी फोडला ना, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न तिने उभा केलाय. द्या, जिचा मुलगा आज तिला सोडून गेलेला आहे त्या माय माऊलीच्या या प्रश्नाला धस साहेब उत्तर द्याच तुम्ही की काय घडलं होतं त्या रात्री. तुम्ही 2:30 वाजता तिथं जाऊन काय म्हणाला होतात आणि परवाचं तुमचं विधान काय होतं. म्हणजे त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री असे कसे बोलले म्हणून कांगावा केलात आणि परवा म्हणताय की मारेकऱ्यांना माफ करा आणि आज म्हणताय की माझं वाक्य तोडून फोडून जोडलं गेलं. हे योग्य नाही, हे योग्य नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोटतिडकीनं आवाज उठवता तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यायच्या ऐवजी त्यांचा आवाज दाबता तुम्ही. अहो कुणाचा टास्क घेऊन चालता तुम्ही. बाहुबली म्हणताना देवेंद्र फडणवीसांना, हे बाहुबली एकट्या बीडचे नाहीत, हे बाहुबली एकट्या परभणीचे नाहीत, हे बाहुबली एकट्या महाराष्ट्राचे आहेत आणि या बाहुबलीनं हा न्याय द्यायलाच हवा, तो सगळ्यांना समान द्यायला हवा. प्रेमनाथजी धस काय म्हणाले हे आपण अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलं. तुमच्या आईंनी म्हणजे मातोश्रींनी विजयाबाईंनी देखील दुपारी पत्रकार परिषद घेतली, त्यात देखील त्यांनी आपली भूमिका मांडली, ते देखील अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलं. आता मला तुमच्या तोंडून ऐकायचंय, सुरेश धस यांनी जी भूमिका परवा मांडली ती भूमिका कितपत योग्य होती, ती त्यांना शोभणारी होती का? मी जरी वडार समाजाचा आहे तरी देखील मी आंबेडकरवादी आहे. माझ्या आई वडिलांनी मला कधीच खोटं बोलायला शिकवलं नाही आणि मी एकदम प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, माझ्या भावाची सोमनाची शपथ घेऊन सांगतो, जे काय बोलणं खरं बोलत. अक्षरशः धस साहेबांचा आम्हाला अभिमान वाटायचा, त्यांचा आम्हाला गर्व वाटायचा की नेता असावा तर असा, कारण त्यांनी बीडचं प्रकरण एवढं उचलून धरलं की शेवट जोपर्यंत ते आरोपी अटक होत नाही तोपर्यंत त्या लोकांच्या मागे लागले धस साहेब. त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान वाटायचा, गर्व वाटायचा, पण त्यांनी विश्वासघात केलेला. याचं कारण असं की अंत्यविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत रिपोर्ट आल्यानंतरही त्यांनी खोटं बोलले की सोमनाथचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला आहे, त्याला पूर्वीच्या जखमा होत्या, त्याला श्वसनाचा आजार होता. मला सांगा, धस साहेब स्वतः रात्री 2:30 वाजता जिथं आम्ही वास्तव्यास होतो तिथं आले, ज्यांनी आम्हाला आश्रय तुम्ही दिला होतात होता का त्या ठिकाणी. प्रेमनाथजी तेव्हा? तुम्ही होतात मी तेव्हा? स्वतः होतो, माझी फॅमिली होती आणि माझे इतर नातेवाईक देखील होते तिथं. मग रात्री 2:30 वाजता धस साहेब येणार आहेत, आम्हाला कळालं होतं की रात्री 11 वाजता धस साहेब येणार आहेत, पण आमच्यावरती ऑलरेडी दुःखाचा डोंगर याच्यामुळे कोसळला होता की मुख्यमंत्री साहेब खोटं कसं काय बोलले. त्यामुळे आम्हाला 2-2 दिवस झोप आली नव्हती सर. त्यानंतर धस साहेब आम्हाला भेट दिली, रात्री 2:30 वाजता आले. त्यानंतर धस साहेब काय बोलले की आम्ही अक्षरशः त्यांच्या आतुरतेने वाट बघत होतो की बाबा एवढा चांगला नेता आपल्याला भेट द्यायला येतोय, हा नेता आपलं प्रकरण उचलून धरल असं आम्हाला वाटत होतं. त्यांनी रात्री 2:30 वाजता आले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले, कोणीही फोटो काढू नका, व्हिडिओ करू नका. मी खोटं बोलत नाही, मला माझ्या आई वडिलांनी शिकवलेलं नाही खोटं बोलायला. तुम्ही व्हिडिओ करू नका, तुम्ही फोटो काढू नका असं म्हणले, स्वतः धस साहेब म्हणले. आणि त्यानंतर काय बोलले, मुख्यमंत्री साहेब जे काही विधानसभेत बोलले ते एकदम खोटं बोलले, ते स्पष्टच दिसतंय की एकदम खोटं बोलले असं म्हणायला लागले. आम्हाला विश्वासात घेत होते ते. मग आम्ही त्यांना खरं खरं सांगितलं धस साहेबांना. धस साहेब म्हणले, अरे शेठ
वडार समाजातल्या माणसाला कुठे श्वसनाचा आजार होतो का? वडार समाजातल्या माणसाला कुठला रोग असतो का श्वसनाचा? हे काय पण मुख्यमंत्री बोलतोय. अक्षरशः मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात बोलणारे धस साहेब आहेत त्या दिवशी. आम्ही एकदम धस साहेबांच्या विश्वासात फसलेलो होतो आम्ही. त्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे. धस साहेबांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती. त्यांनी एखाद्या वेळेस पाठिंबा दिला नसता तरी चाललं असतं. पाठिंबा दिला नसता तरी चाललं असतं. आमच्या डोक्यावर त्यांचा हात जरी आला नसता तरी चांगली गोष्ट होती, पण त्यांनी असं बोलायला नको पाहिजे होतं. कारण आज आमच्यावरती कुठली परिस्थिती ओढावलेली आहे आम्हालाच माहिती आहे, अख्ख्या समाजाला माहिती आहे. तरीही एवढे मोठे नेते कसं काय हे बोलतात हेच आम्हाला कळत नाही. मला सांगा, त्यांच्या घरचा जर एखादा माणूस गमावला असता त्यांनी, किंवा एखादा व्यक्ती जर त्यांचा घरच्या व्यक्तीचा खून केला असता, त्यांनी असंच मोठ्या मनाने त्यांना माफ केली असती का साहेब? मुख्यमंत्री साहेब विधानसभेत खोटं बोलतात की सोमनाथचा मृत्यू श्वसनाने झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या ताफ्यामध्ये अशोक घोरबाण दिसतात आणि क्लिअर कट धस साहेब म्हणतात की सोमनाथच्या गुन्हेगारांवर आरोप पोलिसांवरती गुन्ह्याची मागणी करू नका, त्यांना मोठ्या मनाने माफ करा. म्हणजे हे तिघांची वेगवेगळी भूमिका आहेत. म्हणजे आम्ही नेमकं समजायचं काय की पोलिसांचे आका कोण आहेत हे समजायचं का? मुख्यमंत्री साहेब आहेत का, एकनाथ शिंदे साहेब आहेत का, धस साहेब आहेत, हेच आम्हाला कळत नाही. नक्कीच प्रेमनाथजी, तुम्ही हा, बोला 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 पूर्णपणे विश्वासघात केला धस साहेबांनी. एखाद्या वेळेस पाठिंबा दिला नसता तरी चाललं असतं, पण असं बोलायला नको पाहिजे होतं. त्या एवढ्या मोठ्या नेत्याकडून आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्हाला गर्व वाटायचा त्यांचा. त्यानंतर तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालंय का, जेव्हा त्यांनी परवा ही भूमिका मांडली तेव्हा? नाही, अजून एक सांगायचं मला की सोमनाथचं मृत्यू होऊन 2 महिने झाले, बरोबर? 2 महिन्यापर्यंत धस साहेबांना सोमनाथचं नाव देखील आठवलं नाही. 1-2 वेळेस फक्त घेतले असतील त्यांनी नाव. नाही, ते स्वतःच सांगतात ना, ते संजय सिंघानिया आहेत गजनीतले, त्यांना आठवत नाही. त्यांना आका आठवतो, सोमनाथचं आकाचं आका नाव घेताना आठवत नाही. 2 महिन्यानंतर त्यांना कसं काय आठवलं मला सांगा सर. हा, हो, आकाचा आका त्यांना सगळं काय आठवतं. मला त्याच्याशी काय बोलायचं नाही त्या दुसऱ्या प्रकरणाबद्दल. आणि दुसरी गोष्ट अशी की मुख्यमंत्री साहेब नांदेडला आले, बरोबर? त्यानंतर बीडला आले, हे बरोबर. नांदेड पासून परभणी किती किलोमीटर आहे? 58 किलोमीटर असेल माझ्या मते. आणि बीड पासून परभणी किती किलोमीटर आहे? जवळपास 150 किलोमीटर धरून चालत तुम्ही. खूप लांब होतं का? नाही. मग इथून लोक एवढा त्रास घेऊन लॉंग मार्च काढले. त्याच्यामध्ये म्हातारे होते, लहान लहान मुलं होते, अपंग झालेले काही लोक होते. त्यांना काय टाइमपास म्हणून गेले होते काही लोक लॉंग मार्च मध्ये? माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, माझ्या आईला त्रास होतोय, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही. माझा भाऊ जिंतूर पर्यंत गेले, माझे दोन्ही चुलत भाऊ, सख्खा भाऊ, माझा चुलत भाऊ अविनाश जिंतूर पर्यंत गेले. आईचा तब्येत ठीक नव्हती, आई एकदम अचानक ऍडमिट झाली. ते न्यूजला बातमी आली होती की सोमनाथचा मृत्यू अशाच्या मनक्यामुळे घाव बसल्यामुळे मृत्यू झालाय. अजून ऐकून आईला धक्का बसला. त्यानंतर आई ऍडमिट झाली आणि ते कळताच माझा भाऊ तिथून रिटर्न आला जिंतूर मधून. माझ्या भावाची देखील तयारी होती मुख्यमंत्री पर्यंत जाऊन भेटायचे, पण काही कारणामुळे तुम्ही जाणारच का? तुम्ही संपूर्ण तुमचं संपूर्ण कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे का? मी सांगतो सर तुम्हाला, धस साहेबांनी काय आपले काय संतोष देशमुख यांचे कुटुंब घेऊन गेले मुंबईला. विजयबाबा वाकोडे यांचे कुटुंब मुंबईला घेऊन गेले, पण आम्ही गेलो नाही. कारण माझा भाऊ आज जिवंत नाही. माझा भाऊ जर आज जिवंत असता तर मी मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन लोटांगण घातलं असतं की साहेब माझा भाऊ जिवंत आहे, कस्टडीमध्ये आहे, त्याला माफ करा. निष्पाप असलेला माझा भाऊ कसल्याही प्रकारचा गुन्हा केला नाही, त्याला या वर्दीतल्या गुंडांनी मारून टाकलं, मी का जाऊ त्यांचे पाय धरायला? आम्ही भारताचे नागरिक नाहीत का? आम्हाला न्याय मिळवायचा अधिकार नाही का? तुम्ही एका विशिष्ट जातीचे धर्माचे नेते आहेत का? मुख्यमंत्री तुम्ही एका विशिष्ट जातीचे धर्माचे आहेत का? मग वडार समाजाचे नेते नाहीत का तुम्हाला वडार समाजातले लोक मत देत नाहीत का? तुम्हाला आमची गरज नाही वडार समाजातल्या लोकांची? माझा भाऊ माझा आंबेडकरवादी होता म्हणून तो आंदोलनामध्ये गेला, कायद्याचा विद्यार्थी होता म्हणून तो शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पाडलं. त्याला
त्याला कुठल्याही घटनामध्ये तो नसताना त्याला उचलण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जो आंदोलनाचा फोटो होता त्या फोटोच्या आधारे त्यांना अरेस्ट करण्यात आलं. जे की शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते, एकदम रस्त्यावरती बसून हातात वही पेन घेतलेला फोटो व्हायरल झालेला आहे त्याचा, माझ्या भावाचा. त्या फोटोच्या आधारे त्याला जास्त मारहाण करण्यात आलेली आहे. आणि तो माझा भाऊ पोलीस स्टेशन मध्ये बोलला, साहेब तुम्ही या कायद्यानुसार मला मारू शकत नाही. तर त्याला साईडला काय म्हणून घेतले, हाच मी वकील बघायला लागले, ह्याला घ्या साईडला. हम्म. मुख्यमंत्री साहेबांची गरज होती नांदेडला आल्यानंतर किंवा बीडला आल्यानंतर परभणीतल्या आमची भेट नका घेऊ. जे लॉंग मार्च मध्ये जनता आहे त्यांची भेट घ्यायला पाहिजे होती तुम्ही. तुम्हाला जनतेची काळजी नाही का? मला काय म्हणायचं सर, की कर्तव्य कोणाचं होतं लॉंग मार्च मध्ये भेट घेण्याची? मुख्यमंत्री साहेबांचं खरंच आहे, कर्तव्य मुख्यमंत्री. होतं. बरोबर. मग जज साहेबच कसं काय भेट घेतात? त्यांना सोमनाथ सूर्यवंशी 2 महिन्यानंतरच कसं काय आठवतात? मुख्यमंत्री साहेबांचं कर्तव्य होतं की तुमच्या कुठल्या मागण्या आहेत तुम्ही सांगा. आता हे एक कागद घेऊन आले, 2-3 पेज होते, त्याच्यावरती कोणाची तरी सही होती, आश्वासनं दिली आम्ही हे करू ते करू हे करू ते करू. आमची सर्वप्रथम मागणी काय की जे काही वर्दीतील गुन्हे, सर्व पोलीस नाही, जे काही वर्दीतील गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे नोंद करा, त्यांना अटक करा. आज एवढे अत्याचार होत असताना पोलीस स्टेशन मध्ये इतर पोलीस देखील बघत असतील, ते देखील गुन्हेगार आहेत, त्यामध्ये बघणारा देखील गुन्हेगार असतो. नक्की. दस साहेब आज काय म्हणतात की पोलिसांना माफ करा, एका मोठ्या मनाने माफ करा, त्यांच्यावरती गुन्ह्याची मागणी करू नका. मग समजा मी माफ केलं, आमचं सूर्यवंशी कुठं माफ केलं, तुम्ही आणून देणार का माझ्या भावाला? चला मी आज लगेच माफ करतो, माफी मागतो, धस साहेब मला माफ करा, आम्हा सूर्यवंशी कुटुंबाला माफ करा, आम्ही कुठल्याही पोलिसांवरती गुन्हे दाखल करणार नाही, आम्ही त्यांना माफ करतोय, प्लीज मला उद्या सकाळपर्यंत माझा भाऊ मला परत आणून द्या, किंवा तुम्हाला जेवढा कालावधी पाहिजे तेवढा तुम्ही कालावधी घ्या, तेवढ्या कालावधीत मला माझा भाऊ आणून द्या. सर्व पोलिसांना माफ करतो, त्यांचीही माफी मागून मी माझ्या गावी परत जातो. म्हणजे माझ्या भावाला जीव नव्हता का? अहो साक्षात आम्ही रडलोय. संतोष देशमुख यांची जे घटना होती त्या घटना ऐकून आम्ही रडलोय. जस साहेब जे मांडणी केली विधानसभेमध्ये, ते मांडणी करत असताना मी अक्षरशः रडलोय. आणि एवढा मोठा नेता माझ्या घरी, आम्ही जिथं वास्तव्याला तिथे भेटायला येतात, आम्हाला अजून गर्व वाटायचा, बाबा हा नेता आपल्याबद्दल बोलल म्हणून. नक्कीच प्रेमनाथजी, खरं म्हणजे तुम्ही सांगताना पण भाऊक होताय आणि अख्खा महाराष्ट्र कान देऊन ऐकतोय. कारण की तुम्ही जे सांगताय त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. कारण की तुम्ही सांगितलंय तुमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत तुमच्यावर की कायम खरं बोलायचं आणि जो प्रसंग घडला तो प्रत्यक्ष सांगायचा. प्रेमनाथजी, अगदी आता शेवटाकडे मी येतोय. मला इतकंच म्हणायचंय की तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की मुख्यमंत्र्यांनी भले आमची नाही भेट घेतली तर लॉंग मार्च मध्ये जे सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी आज परभणीतून मुंबईला निघाले होते त्यांची तरी भेट घ्यायला हवी होती. अगदी 150 किलोमीटर अंतरावर असो, 40 किलोमीटर अंतरावर असलेलं गाव असताना देखील ते आम्हाला भेटायला आले नाहीत. आणि तुम्ही तुमचा स्वाभिमान देखील जपलेला आहे. आज माझ्या भावाचा जीव गेलाय. जर तो कोठडीत असता तर मी त्यांच्या पाया पडून म्हटलं असतं की माझ्या भावाला सोडा. पण आज माझ्या भावाचा जीव गेलाय, मी का जाऊ यांचे पाय धरायला. प्रेमनाथजी, खरं म्हणजे तुमचे सगळे शब्द ऐकून म्हणजे मलाच आता नेमकं काय महाराष्ट्रासमोर नेमकं काय मांडायचं हा प्रश्न पडलाय. पण हे सत्य आहे, मी तुम्हाला हे स्पष्ट सांगतो. आज केवळ तुमच्या अजून एक सोबत गोष्ट सांगतो टॉप न्यूज. प्लीज, एक गोष्ट ऐका. मला बाबासाहेबांचं एक विचार आवडते, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा व्यक्ती सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहा, अन्याय सहन करू नका. तुम्ही तो न्यायासाठी लढा देत असताना तुमचा जीव जरी गेला तरी हरकत नाही, पण अन्याय सहन करू नका. ज्या दिवशी समाज जागा होईल त्यावेळेस तुमचा बदला नक्की समाज घेईल, हे बाबासाहेब बोललेले आहेत. आणि हे शेवटी खरं होणारच आहे. आणि शेवटपर्यंत न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही. आणि माझ्या भावाची एक शिकवण आहे, कधीही कोणाला स्वतःला विकायचं नाही. त्याने ऑलरेडी इंस्टाग्रामवरती रील बनवून ठेवले आहे, तुम्हाला वेळ भेटला तर कधी बघा. कारण जो माणूस विकला जातो ना तो बाबासाहेबांच्या दरबारात कधीच टिकत नाही. हे माझ्या भावाने बनवून ठेवलेलं रील्स आहे.
नक्कीच नक्कीच प्रेमनाथजी. खरं म्हणजे धस साहेब तुम्ही हे ऐका. प्रेमनाथने जे काही सांगितलंय ते, नेता असावा तर असा नेता असावा जो अन्यायाविरुद्ध लढतो, अन्यायाला वाचा फोडतो, असं तुमच्याबद्दलचं मत त्यांचं झालं होतं. इतका विश्वास या कुटुंबानं तुमच्यावर टाकला होता, पण आज तुम्ही तुमच्या एका वाक्यानं त्या कुटुंबाचा विश्वासघात केलात. मुख्यमंत्री साहेब, आता फक्त माझं एकच मागणं आहे तुमच्याकडे. पहिल्यांदा तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट द्या, मायेची पाखर घाला त्यांच्यावर. कारण की संतोष देशमुख प्रकरणात त्यांचं घरचं कुटुंब जसं उघड्यावर पडलंय ना, तसंच या सूर्यवंशी कुटुंबातील मोठा भाऊ, मोठी व्यक्ती जी आता भविष्यात वकील बनणार होती, आज तो गेल्यामुळं इथं देखील कुटुंब उघड्यावर पडलंय. तिकडं तिकडं देशमुख कुटुंबातले धनंजय देशमुख न्याय मागण्यासाठी लढतायत. इकडं सूर्यवंशी कुटुंबातले सोमनाथ सूर्यवंशींचे भाऊ अविनाश असो की प्रेमनाथ असो, न्याय मागण्यासाठी लढतायत. तिकडे संतोष देशमुख यांची पत्नी धाय मोकळून लढतीये, कारण की तिचं कपाळ पांढरं झालंय या गुंडपुंडांमुळं, ज्यांच्यामुळं हा कनाक बळी तिच्या पतीचा गेला. तिथं त्यांची पोरं उघड्यावर पडलीत, पितृछत्र हरवलेलं आहे, आणि तिथं देखील त्या माऊलीचा पोटचा गोळा गेलेला आहे. तसाच इथं देखील परभणीमध्ये या माऊलीचा, विजयाबाईंचा पोटचा गोळा गेलेला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंब, दोन्ही समाज, दोन्ही जाती तुम्हाला सारख्या आहेत हो. कारण की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे पालकमंत्री आहात. बाहुबली हा शब्द सोडावं, हे कुठला पिक्चर मधलं संजय सिंगाने आणि गजनीने बाहुबली या असल्या आकान बिका या शब्दांचा काही उपयोग नाही. न्याय हा देण्यासाठी तुमचं सरकार स्थापन झालंय. तुम्हाला मतं केवळ एका समाजाची मिळालेली नाहीत, तुम्हाला सर्वांनी मतं दिली आहेत, भरभरून मतं दिली आहेत, मॅन्डेट दिलंय. आज अख्खा महाराष्ट्र तुमच्या न्यायाची वाट पाहतोय. विशेषतः परभणीतलं सूर्यवंशी कुटुंब आणि तिकडे बीड मधलं संतोष देशमुखांचं कुटुंब. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे सरकारला, मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, कृपा करून या विषयामध्ये लक्ष घाला आणि तिकडे ते गुंड आहेत, त्या गुंडांना फासावर लटकावा. ज्या वाल्मिकरांनी गँगनी खंडणीसाठी एकाचा हकनाक बळी घेतला, आणि इकडे जे वर्दीमध्ये गुंड बसलेले आहेत, ज्यांच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांना देखील फासावर लटकवा आणि या दोन्ही कुटुंबांना न्याय द्या, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. प्रेमनाथजी, तुम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी संवाद साधला, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. माझी एक विनंती आहे अजून एक, की बीडमध्ये मुख्यमंत्री साहेबांचं भाषण झालं. त्या भाषणात मुख्यमंत्री साहेब काय बोलले, की संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, पण तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीला विसरत आहात साहेब, परभणीला विसरत आहेत. तुम्ही ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची घटना अजिबात खपवून घेऊ नका, ही माझी सूर्यवंशी कुटुंबाकडून कळकळीची विनंती आहे. जे काही वर्दीतील गुंड पोलीस आहेत, जे काही वर्दीतील गुन्हेगार पोलीस आहेत, त्यांना शिक्षा तुम्ही द्या, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नक्कीच प्रेमनाथजी, म्हणत नाही. नक्कीच प्रेमनाथजी, तुमची जी मागणी आहे ना, ही मागणी कायम शेवटपर्यंत तिचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही माध्यम तुम्हाला शब्द देतो. टॉप न्यूज मराठीच नव्हे, महाराष्ट्रातला प्रत्येक पत्रकार, प्रत्येक माध्यम, प्रत्येक प्रसार माध्यम तुमच्या पाठीशी उभा आहे, तुमच्या सोबत उभा आहे. तुम्हाला दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत हातात हात घालून लढू, याची खात्री देतो, विश्वास देतो. कारण हा न्याय केवळ दोन कुटुंबियांना नाही, तर महाराष्ट्रात अन्यायानं पिचलेल्या, अन्यायानं अक्षरशः पूर्णपणे नेस्तनाबूत झालेल्या प्रत्येक व्यक्तीला असेल. या गुंडांची गुंडशाही आणि वर्दीतल्या गुंडांची गुंडगिरी, या दोन्ही गोष्टी खपवण्याचं आव्हान मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे आहे. मी तर म्हणतो, आता खऱ्या अर्थानं तुम्ही बाहुबली बना, खऱ्या अर्थानं उभे राहा आणि महाराष्ट्रातल्या दोन्ही कुटुंबांना न्याय द्या, एवढीच कळकळीची विनंती आहे, बाकी काही नाही. धन्यवाद प्रेमनाथजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, महाराष्ट्राशी संवाद साधलात, आणि तुमचा खरं म्हणजे अगदी दुःखामध्ये मी तुमचा वेळ घेतला, त्याबद्दल मी तुमची मनपूर्वक माफी मागतो. आणि निश्चितपणे या माध्यमातून
हा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल याची खात्री देतो. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.